विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण काल अपडेट दिली होती एमपीएससी कंबाईन ग्रुप बी या ठिकाणी बघा ॲडमिट कार्ड तुमचे आज जे आहे ते केव्हाही रिलीज होऊ शकत होते। तर या ठिकाणी बघा एमपीएससी कंबाईन ग्रुप बीचे ॲडमिट कार्ड यांनी रिलीज केलेले आहे। एक्झाम तुमची ऑन टाईम होणार आहे, म्हणजेच 4 जानेवारीला तुमची एक्झाम जी आहे ती या ठिकाणी आयोगाने निश्चित केलेली आहे। तर या ठिकाणी बघा एक्झाम निश्चित झाली आहे। तर या ठिकाणी जी तुमची PSI वय वाढीसंबंधीचा मुद्दा होता त्याचे आता काय होणार आहे, जागा वाढ होणार आहे की नाही। आणि परत बघा एक्झाम हॉल तिकीट आल्यामुळे एक्झाम खरंच आता 4 जानेवारीला होणार की ती पोस्टपोन होणार, सर्वांना या ठिकाणी चान्स मिळणार की नाही बघा, असे खूप सारे असंख्य प्रश्न मुलांच्या मनामध्ये या ठिकाणी आलेले आहे। तर बघा एमपीएससीची एक्झाम आहे या ठिकाणी, तर ही एक्झाम बघा या ठिकाणी ॲडमिट कार्ड आल्यानंतर देखील अनेकदा जी आहे ती पोस्टपोन झालेली आहे। तर अजूनपर्यंत या ठिकाणी चान्सेस आहे की बघा या ठिकाणी मुख्यमंत्र्याकडे निवेदन करण्यात आलेले होते की या ठिकाणी PSI या पदाकरिता वय वाढ झाली पाहिजे, सर्वांना या ठिकाणी चान्स मिळाला पाहिजे। कारण की बघा या ठिकाणी वयोमर्यादा नसल्यामुळे अनेकांचे फॉर्म भरणे राहिले होते आणि वॅकन्सी देखील फार कमी आहे। या ठिकाणी ओपनसाठी देखील जागा नव्हत्या, त्यामुळे खूप साऱ्या मुलांनी फॉर्म भरलेले नाही, त्यामुळे या ठिकाणी जागा वाढचा मुद्दा देखील तापलेला आहे। तर यामध्ये जागा वाढ देखील झाल्या पाहिजे, जेणेकरून सर्वांना बघा या ठिकाणी संधी भेटलेली पाहिजे। बघा स्पर्धा परीक्षा आहे, सर्वांनी या ठिकाणी आपल्या आशा आकांक्षा लावलेल्या आहे, त्यामुळे सर्वांना या ठिकाणी चान्स मिळावा अशीच आपली या ठिकाणी अपेक्षा आहे। PSIचे बघा या ठिकाणी वय वाढ निश्चित झालेली पाहिजे। तर एक्झाम जी आहे ती 4 जानेवारीला होणार की नाही, अजूनपर्यंत अजून 2-3 दिवस बघा या ठिकाणी अपडेट्स यायला आपण वाट बघायला हवी। कारण की बघा 2-3 दिवसमध्ये अपडेट येऊ शकते। या ठिकाणी जर सरकारने चांगला निर्णय घेतला तर आयोगाकडे त्याचा निर्णय सरकार पाठवू शकतो आणि या ठिकाणी एक्झाम जी आहे ती परत एकदा 10-15 दिवस पोस्टपोन देखील होऊ शकते, चान्सेस त्याचे आहे। परंतु या ठिकाणी ॲडमिट कार्ड आलेलं आहे, तर एक्झाम तुमची 4 जानेवारीला होऊ शकते अशी तुम्ही या ठिकाणी मानून चाला आणि अभ्यास जो आहे तो तुमचा या ठिकाणी चांगला ठेवा। तर बघा या ठिकाणी PSIच्या जागा तर 200-300च्या जागा जवळपास या ठिकाणी ॲड झालेल्याच आहे आणि STIच्या जागा देखील भरपूर आहे। तर सर्वांनी या ठिकाणी चांगला अभ्यास ठेवा, आणखीन जागा वाढ होऊ शकते आणि याची बघा ॲडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करून घ्या। तर लॉग इन वगैरे करून तुमच्या लॉग इन सेक्शनमध्ये तुम्ही याची ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता। तर आणखीन काही प्रश्न याचे असेल तुमचे तर कमेंटमध्ये सांगा, निश्चित तुम्हाला रिप्लाय या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर ॲडमिट कार्डमध्ये बघा तुम्हाला तुमची एक्झाम कुठे होणार आहे, एक्झामची टायमिंग काय आहे आणि सर्व काही माहिती तुमची इन्स्ट्रक्शन वगैरे त्यामध्ये दिलेली आहे। तर तुमची एक्झाम या ठिकाणी बघा ॲडमिट कार्डसोबत तुम्हाला तुमचं या ठिकाणी जे काही आयडेंटिटी कार्ड राहील, आधार कार्ड वगैरे, पॅन कार्ड वगैरे जे काही ते सोबत घेऊन जायचे आहे। तर चला भेटूया पुढील अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।